पुण्यातील हडपसरमध्ये उषा किरण रुग्णालयामध्ये सापडलेल्या कथित बॉम्ब मागचं धक्कादायक असं वास्तव आता समोर आलंय. दहशतवादी कटाचा संशय असलेलं हे प्रकरण प्रत्यक्षात उपचारासाठी पैशांची गरज आणि यूट्यूबवरून शिकलेल्या माहितीतून घडल्याचं तपासात उघड झालंय. 29 वर्षीय आरोपी शिवाजी राठोड हा गंभीर आजारानं त्रस्त होता. उपचारासाठी रुग्णालयात गेल्यानंतर त्याला तब्बल 7 लाखांचा खर्च सांगण्यात आला. त्याची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्यामुळे डॉक्टरांना धमकावून 8 लाख रुपये उकळण्याचा त्याचा प्रयत्न होता, अशी माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने अवघ्या 400 रुपयांमध्ये डिजिटल घड्याळ, पाईप, वायर आणि सेलोटेप वापरून कथित बॉम्ब तयार केला. हे साहित्य ऑनलाईन मागवण्यात आलं होतं, तर बॉम्ब बनवण्याची माहिती त्याने यूट्यूबवरून घेतल्याचं तपासात समोर आले. केवळ 15 रुपयांच्या UPI पेमेंटमुळे पोलिसांना मोठा धागा मिळाला. चिकटपट्टी खरेदीसाठी केलेल्या डिजिटल व्यवहारातून आरोपीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आलं. यामध्ये कोणताही प्रकारचे टेरर अँगल या पूर्ण घटनेमध्ये नाही है. हे फक्त एक इंडिव्हिज्युअल ॲक्ट होता आणि त्याचे मोटिव्ह प्रथमदर्शनी काही एक्स्टॉर्शन करण्याची हेतू असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. त्या डिव्हाइस जे होता त्यामध्ये एक्सप्लोसिव्ह कंटेंट पण नव्हता अशा प्रकारचे प्राथमिक दृष्टीने समजते, परंतु ते शेवटी फॉरेन्सिक रिपोर्ट डिटेल आल्यानंतरच आपल्याला डिटेल कळेल. आरोपी जे आहे त्याचे कोणताही पूर्व इतिहास क्राईम रेकॉर्ड अभिलेखवर दिसून येत नाही, परंतु इतर बाकी जे काही ठिकाण आहे तिथे त्याची झडती वगैरेची प्रक्रिया इतर सुरू आहे. 10 तारीखला त्या हॉस्पिटलला काही पर्सनल ट्रीटमेंटसाठी गेला होता, जिथे त्याचे काही एस्टिमेट त्याचे खर्चाचे देण्यात आला होता. ते त्यांच्याकडे ते पैसे नव्हता, म्हणून त्यांनी अशा प्रकारचे एक प्लॅन केला आणि हे कृत्य केले असल्याचे प्रथमदर्शनी तपासात दिसते. त्यांचे स्वतःचे उपचारासाठी काही एस्टिमेट त्यांना मिळाला. त्यामध्ये एक तरी कोणताही प्रकारचे एक्सप्लोसिव्ह कंटेंट त्या जे त्यांनी एक ते डिव्हाइस जे बनवला होता त्यामध्ये नव्हता, परंतु त्यांनी ऑनलाईन हे डिजिटल वॉच इत्यादी ते ऑनलाईन पद्धतीने त्यांनी मागून घेतला होता आणि ही सगळे यूट्यूबवरचे व्हिडिओज इत्यादी पाहून अशा प्रकारचे त्यांनी एक बॉम्ब सदृश्य एक वस्तू तयार करण्याचे त्यांनी प्रयत्न केले.